मेंटल फिटनेससाठी तू काय करतोस? मी आधी खूप करायचो. मी आत्ता मला वाटतं मी यूज टू झालं. आधी ज्या एक्सरसाइज होत्या मी त्राटक खूप करायचो. त्राटक हो, आपण म्हणतो ना कसं करायचंस तू? अगरबत्ती असेल आणि त्याच्या दिवा, ज्योतीकडे बघत दिवा. राहायचं. ते करायचो भरपूर वेळा. कॉन्सन्ट्रेशनसाठी? खूप ते करायचो मी. परत मी थंब मुवमेंट असतील त्या असतात. आता तर मी बॉल एक्सरसाइज आमच्यात खूप असतात. म्हणजे 3 बॉल असतील वेगवेगळ्या कलरचे, तर कुठल्या कलरला कॅच करायचं आहे. सो मी त्या आत्ता जास्त गोष्टी करतो. लहानपणी ह्या ॲक्सेस नव्हता. सो आई मला सांगायची, योगा कर, हे कर, ते कर, एवढ्या वेळ तू ब्रिदिंग हे असलं पाहिजे, किती ब्रीद आउट करायचं आहे, प्राणायाम. आणि हे सगळं आईचं खूप पुश असायचं. आणि त्यावेळेस तिचं म्हणणं होतं हे तुला जास्त फायदा करणार आहे. आणि मी म्हणायचं हे काय? म्हणजे आई लहानपणी मला सांगायची संध्याकाळी की 7 वाजले दिवाला, पण दिव्याकडे थोड्या वेळ बघत राहा. मग ते मी म्हटलं अच्छा ठीक आहे. मग आता जाऊन कळतं की ओके हे त्यावेळेस का घडत होतं किंवा तिला माहीत होतं ते. आपण असं बघतो की मराठी मुलं क्रिकेट, बॅडमिंटन हे निवडतात. मग टेनिस ते खर्चिक आहे म्हणून निवडत नाहीत का? असं नाही म्हणता येणार. मला वाटतं की खूप हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे. म्हणजे आपण हा ग्रुप स्पोर्ट्स कन्सिडर नाही करत. आणि खर्चिक हा मुद्दा मला वाटतं खूप नंतर येत असेल. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ते विचार करत असतील की हा किती इंटरेस्ट घेतो. कारण की मोस्ट ऑफ द फॅमिलीज दॅट आय नो की त्यांना तो स्पोर्ट्स एवढा एक्सपोजर नाही आहे त्या स्पोर्ट्सकडे. की प्रत्येकाला माहिती आहे टेनिस प्लेअर कोण आहेत आत्ता, प्रत्येकाला माहिती आहे की इंडिया नंबर 1 कोण आहे आत्ता, इंडिया नंबर 10 कोण आहे, वर्ल्ड नंबर 1 कोण आहे, ह्याच्यावरती पण क्वेश्चन करतात. म्हणजे मी आता एक मजेशीर गोष्ट मी एकदा बघितलेली. मी एक होर्डिंग बघत होतो ऑन द वे, आणि सायना नेहवाल तेव्हा ऑलिम्पिक्सचं मेडल तिने जिंकलेलं. तर सायना नेहवालच्या फोटोसाठी तिने सानिया मिर्झाचा फोटो लावलेला आणि एकदम मोठा, म्हणजे एकदम मोठा हे होता. सो तिथून आपण सुरू होते की आपल्याला किती माहिती आहे त्या गेमची. मला वाटतं कितीतरी मराठी मुलं आहेत जे भरपूर वेगवेगळ्या अशा स्पोर्ट्समध्ये आहेत. बट टेनिसमध्ये पण नसतील, पण भरपूर अशा स्पोर्ट्समध्ये ज्याच्याबद्दल आपल्याला पण कल्पना नसेल की अच्छा हे स्पोर्ट्स खरं एक्झिस्ट करतात का. म्हणजे आता मध्यंतरी मी पुण्यात असताना मला कोणतरी सांगितलं रॉक क्लाइम्बिंग हा प्रोफेशनल स्पोर्ट्स आहे आणि असा तो ऑलिम्पिक्सला पण जातो. म्हटलं ठीक आहे. आणि मी मराठी एवढ्या फॅमिलीज बघितल्या, मला क्वेश्चन अजिबात नाही, कारण की त्यांना त्याचं एक्सपोजर आहे. कारण की त्याचे कॅम्प्स त्यांच्या स्कूलमध्ये घडले असतील किंवा आजूबाजूला कोणतरी आहे ज्याच्याबद्दल तो सतत बोलतो आहे. सो नाही, तू त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहेस ना, म्हणून हा प्रश्न विचारला. नाही, मी कधीही कन्सिडर नाही करत की मराठी मुलांसाठी मी काय आहे किंवा लोकांसाठी, जनरल लोकांसाठी तू आहेस रोल मॉडेल. मी स्वतःला तसं बघेन की मी जर काही क्रिएट करत असेल तर त्यातून त्या लोकांनी काही घ्यावं. सो फक्त मराठी म्हणून जर तो मुद्दा बघायला गेला तर असं नाही आहे. तसं नाही आहे. कारण की इंडियात तसेच स्पोर्ट्स कमीच आहेत. आपण क्रिकेट जर बघितला टॉपवरती आपण क्रिकेट, आणि बाकीच्या स्पोर्ट्सचे ॲथलीट्स एवढे बाहेर नाही आलेत आता. मीडियामध्ये ते येऊन बोलत नाहीत किंवा त्यांच्या लाईफबद्दल लोकांना नाही माहिती आहे. सो जेवढ्या स्पोर्ट्सबद्दल लोकांना कळेल तेवढे ते येऊन तिथे बघतील की ओके ह्या स्पोर्ट्समध्ये पण काहीतरी फ्युचर आहे. पण तू डबल्स का खेळत नाही? माझा स्वभाव आहे लहानपणापासून. लाईक मी ॲज अ पर्सन मी बघतो मी डिपेंडंट नाही राहू शकत गेममध्ये पण. म्हणजे मी बाहेर पण असताना आहे ना, मला असं कोण म्हणलं की अरे आपण 3-4 जण मिळून हे करतो आहे, तर असं काही माझं घडत नाही. मला वाटतं की अरे मी एकटा करू शकेन का, तर हो करू शकतो, तर मग ठीक आहे, आपल्याला दुसऱ्याची गरज काय. आणि काय होतं, मी ज्युनियर्सना खूप वेळा खेळलो आहे. मला वाटतं 14पर्यंत मी डबल्स खेळलो आहे. त्यानंतर मी डबल्समध्ये हे नाही, कारण की जर माझा पार्टनर काही चुकतं असेल तर ह्याचा भुगतान माझा आहे. आणि मी जर चुकीचं करत असेल तर पार्टनरवरती पण येतं. सो जे काय होतं ते स्वतःबरोबर होऊ देत. हारलो तर हारलो, जिंकलो तर जिंकलो, ते स्वतःबरोबर एक राहील की अच्छा माझ्या काहीतरी प्लस मायनसमुळे मी ह्या मॅचमध्ये हारलो किंवा ह्यामुळे मी जिंकलो. पार्टनरला परत ते बोलत राहणं किंवा ते डोक्यात ठेवण्यापेक्षा, आणि त्याचा गेम खूप वेगळा आहे डबल्समध्ये, कारण की तुम्हाला 7 वॉली खूप वॉलीजवरती येणं खूप गरजेचं आहे. ते कोऑर्डिनेशन. हां, ते कॉर्डिनेशन सगळं ओके म्हणेन मी, पण तो वॉलीजवरती खूप जास्त आपण फोकस गेम आहे डबल्स. आणि माझी खूप पद्धत आहे, मी बेसलाईनच्या खूप मागून खेळायचा असतो. मला लवकर वॉलीजवरती अंटिल अनलेस मला शॉर्ट बॉल नाही आहे तोपर्यंत मी सर्व्हिसच्या बॉक्सच्या आत येणार नाही. असं एक टाईम होता मी 7 वॉली पण करायचो, पण त्यावेळेस माझं असं होतं की मला स्वतःला एक प्रश्नचिन्ह उभे झालेले की माझी टॅक्टिक काय असू शकते. मला वाटलं की मी लवकरात लवकर पॉईंट संपवण्यासाठी मी सर्व्हिस मारून सरळ बॉक्समध्ये येईन, पण मला नंतर कळलं की अरे मी तेवढा रीच नाही करू शकणार किंवा त्या स्पीडला मी हे करू शकतो. हे बदलत राहतात गोष्टी. पण डबल्स माहीत नाही, मे बी 40s नंतर कधीतरी येईल विचार,
कधीतरी येईल. वेळ आहे अजून त्या खूप गोष्टीला. वेळ आहे त्याला, खूप वेळ खूप आहे. वेळ. खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. मग ग्रँड स्लॅम कधी खेळणार पहिलं? होपफुली सून. म्हणजे मी ह्या वर्षापासून planning काय म्हणजे तुझं? मी मागचे 2 वर्ष मी कम्प्लीट फोकस माझा एक होता की बॅकहँड मला खूप सॉलिड करावं लागेल. जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे मला यावर्षी टीमबरोबर ट्रॅव्हल करायचं आहे. मला यावर्षी खूप पिकी टुर्नामेंट्स करायच्या आहेत. म्हणजे असं नाही होणार की हे बजेटमध्ये म्हणून मी इथे जाऊ. नाही, ही टुर्नामेंट माझ्या रँकिंगसाठी बेटर पडणार आहे. ही टुर्नामेंट मला पुढचे काय म्हणतात जी जर्नी असेल त्याला प्लस करत जाईल. तुझं काय रँकिंग आहे भारतातलं? आत्ता मेन्समध्ये नाही आहे ऑनेस्टली स्पीकिंग. कारण की आपल्या इथे मी सांगतो हे रँकिंग सिस्टीम कशी वर्क करते तिथून मी फायनान्शियल तुम्हाला गोष्टी कळतील. सो आपण यावर्षी जर मी 10 टुर्नामेंट खेळलो आणि 10 टुर्नामेंट खेळल्यावरती मला जर 100 पॉईंट मिळत असतील तर मला पुढच्या वर्षी परत त्या 10 टुर्नामेंट्स खेळायच्या ते 100 पॉईंट डिफेंड करायला. सो त्याच्यावरती जाण्यासाठी त्या 10 टुर्नामेंटचा जो काही रेकॉर्ड असेल, आता आपण प्रत्येक टुर्नामेंटला पकडलं की 3rd राऊंडला हारलो, कधी फायनल्सला हारलो, कधी सेमीजला हारलो. सो त्यात आपल्याला कधी कधी फायनल्स पोचायला लागेल, 3rdपेक्षा 4thला पोचावं लागेल, त्यातून आपले पॉईंट्स डेव्हलप होणार. मग पुढच्या वर्षी ती रँक डेव्हलप होत आहे. सो ह्याच्यात काय होतं, तो जो माणूस आहे ना त्याला कन्सिस्टंट त्या सर्किटमध्ये राहावं लागणार आहे. सो मी युजली लोकांना सांगतो की तुम्ही आयटा खेळा पण ITFला जास्त प्रेफरन्स द्या. म्हणजे इंटरनॅशनल सर्किटला जास्त प्रेफरन्स ठेवा. तिथून तुम्हाला रँकिंग बिल्डअप होत जाईल. कारण की ह्याच्यात काय होईल की 10 टुर्नामेंट्स मला पुढच्या वर्षी पण खेळायच्यात, पुढच्या वर्षी परत त्या 10 टुर्नामेंट्स खेळायच्यात. मग वरती कधी जाणार तो माणूस? त्या वरच्या लीगमध्ये खेळायला तर त्यांनी कुठे ना कुठेतरी क्रॉस करणं गरजेचं आहे. सो तिथे हे गरजेचं आहे. पण ज्युनियर्समध्ये असताना तरी मी टॉप 20 होतो. आता आम्ही काय इंटरनॅशनल सर्किटला असेल 700च्या आसपास. पण त्याला मला परत स्टार्ट फ्रॉम झिरो आहे. आणि तिथून तो प्रत्येक प्लेअरचा क्वेश्चन येतो की ओके मला परत फायनान्शियली झिरोपासून इन्व्हेस्ट करायचं आहे. आता मला ओके आता मे बी मला प्रत्येक टुर्नामेंटला एवढे परत स्पेंड करायचं सो आणि इट ऑल कम्स टू मनी. प्रत्येक वेळेस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.